कोथळीची यात्रा असते दरवर्षीप्रमाणे. नेमकं मी आता टूरवर असल्यामुळे गार्ड असतो, त्याला मी सांगितलं की तू गार्डला, मी बोलली की गर्दी असते तिथं तू जा सोबत. तो गार्ड गेला, मी त्याला डायरेक्शन दिलं, मग तो गेला. तिथे गेल्यावर यांच्यासोबत सांग भेटलं काय 20 ते 25 मिनिटं एक अर्धा तास महिने लगेच केला का फोन म्हणजे सर जमाव जेवढा होता की मला चान्स पण मिळणार नाही, मी काहीच करू शकत नाही, कारण ते कोणाचं ऐकत पण नाही, एकदम त्याचा हात पण पकडला त्यांनी. ह्याच्या कंप्लेंट प्रमाणे गुन्हा दाखल केला, आणखीन नाही गुन्हा दाखल केला, पण साहेब आता हे 24चं तर हिने मला आज सांगितलं, कारण मी पण गुजरातला, मी आज सकाळी आले. काल तसं सगळ्यांशी माझं बोलणं झालं, पण मी आज 24ला मी तिला व्यवस्थित, कारण तेही असं घाबरून गेलं, कारण तो माहोल बघून आज मी सकाळी त्यांना घेऊन बसले, तर हिने मला 24चं सांगितलं. मग हिच्याशी बोलली की आता ठीक आहे, त्यांना इतकं नाही कळत की नेमकं काय काय नाही, तर मी हिच्याशी पण बोलली की बाबा, तर मग त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की असं असं झालं म्हणे काकू. तुझं दीदी नाव काय? ह्या सगळ्या मैत्रिणी या सगळ्या ग्रुपमध्येच गेल्या होत्या, आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मुली मुली जाण्यापेक्षा या सगळ्यांना सोबत घेऊन जा, म्हणजे कारण गर्दी असते तिथं, दरवर्षीचं आहे. मला वाटतं मी आता कालच चार्ज घेतला, परवाच्या दिवशी नागेश मोहिते साहेब पण तुमच्या संपर्कात सगळ्या ऍक्टिव्हिटीज होते, पण त्या मुलाला अरेस्टच झाली नाही ना. आता ते अरेस्ट वाटतं ते मागच्या याच्यात झाली, आता नंतर जसं जसं गावात माहीत पडलं तर ह्या मुली पण सगळे आलं. आता हे पण म्हणतात की आम्ही शाळेत जातो तेव्हा असेच प्रकार आमच्या सोबत घडतात.